दुपारीच गेलो होतो, पॉसिबल झालं नाही. ठीक आहे. तर सरांनी तुमचं मॅथ आणि रिझनिंगचं सर्व घेतलेलं आहे, कारण आपण सायन्स पाहिलेलं होतं, बरोबर आहे. ठीक आहे. आणि आज आपण शिक्षण घेणार मराठीचं. बघा, मराठीवर सगळ्यात महत्त्वाचं की किती प्रश्न राहतील पॅटर्न पेपरमध्ये, किती जातील? 25. या 25 मध्ये माहिती आहे तुम्हाला 7 ते 8 मार्काचा शब्दसाठा असतो. किती मार्काचा? 7 ते 8. आणि हा जर शांत डोक्यानं सोडवतो म्हणजे एकाचंही चुकत नाही. 7 ते 8 मार्क फिक्स आहे तुमचे. मग आपल्याला 15 ते 16 मार्काचा बजेट बसून येईल. लक्षात, 15 ते 16 म्हटल्यापेक्षा आणखी 1 ते 2 मार्काचं काय माहिती आहे तुमच्यावर? लेखक आहे, लिखाणा पुस्तक राहील. ठीक आहे. त्यामध्ये कादंबरी राहील. ठीक आहे. मग 15 ते 16 मार्क तुमचे कसे असतील? ग्रामर. ठीक आहे. आणि आपण त्यावरच फोकस करणार. पहिले 2 क्वेश्चन यावर पाहू आपण. हे 2016 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि 2016 मध्ये दुसरा प्रश्न बघा. मुंबईला प्रश्न कसा? ठाणे पोलीस आहे आणि हा मुंबई पोलीस आहे. बघा, पहिला प्रश्न काय म्हणते? मराठी भाषेची पाणी. सगळ्यांचे प्रश्न पाठ आहे. पाणी कोणाला पण बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विश्वेश्वर चिपळूणकर आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे आपलं दादोबा पांडुरंग. मग याचं काय? बाळशास्त्री जांभेकरांचं काय? तुम्हाला प्रश्न याच वर्षी विचारलेला आहे. बाळशास्त्री जांभेकर हे पहिले काय तर मराठी वृत्तपत्रकार म्हणतो आपण. कळलं इथं? कोणतं काढलं त्यांनी? कोणतं काढलेलं आहे? दर्पण. लक्षात, याच्यावर प्रश्न बनतो. 2 तारखेला जे दोन्ही पहिले पेपर प्रश्न झालेले आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला याचा प्रश्न दिसलेला आहे. ठीक आहे. मग दादोबा पांडुरंग तरखडकर हे काय तर मराठी भाषेचे पाणी. यांना पाणीजी का म्हटलेलं आहे कारण तुम्हाला सांगतो. जे हिंदीचे व्याकरणकार आहेत, हिंदीचे व्याकरणकार नाही, सॉरी, संस्कृत भाषेचे व्याकरणकार आहेत. कळलं इथं? त्या संस्कृत भाषेच्या व्याकरणकाराला पाणिनी म्हणजे त्याचं नाव पाणिनी होतं. कळलं इथं? मग मराठी भाषेच्या व्याकरणाची रचना कोणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे. म्हणून मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलेलं आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर. नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा. मुंबईला प्रॉपरली मुंबईला काय आलेलं आहे? ठीक आहे. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालं? लक्षात, वाचन, लेखन, मनन का चिंतन? उत्तर काय? लेखन. उत्तर काय असेल? लेखन. ठीक आहे. यामध्ये आपण काही ठराविक गोष्टी घेतलेल्या आहेत फक्त. ठीक आहे. नंबर 1 ला जर तुम्हाला पाहायला मिळत असेल, कोण असेल? विवेक सिंधू. ठीक आहे. मुंबईला प्रश्न गेल्याशी कुठे विचारलं तुम्हाला सांगतो. प्रश्न विचारला यावं. लीळाचरित्रावर. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे? कोणाचा आहे? माहीत पडा. कोणाचा आहे? एक प्रश्न तुम्हाला याच्यावर दिसतो. मराठी जे काही साहित्यिक आहेत पहिले कळले तर या सगळ्या प्रश्न तुम्हाला दिसत. ठीक आहे. मग यामध्ये त्यांनी काय म्हटलं? सगळ्यात पहिल्यांदा विवेक सिंधू. मला सांगा पहिले आद्य ग्रंथकार कोण आहेत? विवेक सिंधू. कोणता ग्रंथ त्यांचा? ठीक आहे. त्याच्यानंतर भावार्थ दीपिका कोणाची आहे? ज्ञानेश्वर महाराजांची. कळलं तर यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे आपण? ज्ञानेश्वरी. कोणत्या शतकात? कोणत्या शतकात? लीळाचरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे? कोणत्या शतकातला आहे? आणि विवेक सिंधूंचा मुकुंदराज कधीचा आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ आहे मुकुंदराजांचा. बरोबर आहे? कवी मुकुंदराज. कळलं इथं? सांगताना मी उलट सांगितलं. विवेक सिंधू हा ग्रंथ आहे तो कोणाचा आहे? कवी मुकुंदराजचा. हे आपल्या बीड जिल्ह्यातले. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग तुम्हाला जर विचारलं इथं माई मठांचा कोणता? लीळाचरित्र, भावार्थ दीपिका, त्यानंतर विवेक सिंधू हे कोणत्या शतकातले? 12व्या, 13व्या, 11व्या का 15व्या? उत्तर काय पाहिजे? 13व्या शतकात. त्याच्यानंतर दृष्टांत पाठ नवीन शिकायला भेटत. दृष्टांत पाठ कोणाचा आहे? केशव व्यासांचा. केशव व्यास यांचा. ठीक आहे. आणि पंचवार्तिक म्हटलेलं आहे कोणाचं आहे? भीष्माचार्य. कोणाचं आहे? आद्य ग्रंथ कोणते? सगळ्यात पहिला कोणता लिहिसा? बस याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यानंतर ठीक आहे. हे काही महत्वाचं नाही आपल्याला. अभिजात भाषा. ठीक आहे. बघा, स्टार्टिंगला आपण पूर्ण ग्रामर चालू करायच्या आधी जे काही ठळक वाटते तुम्हाला तसं मी क्लास पेपर सगळं शिकवलेलंच आहे. पण एक फायनल रिव्हिजन बघू. ठीक आहे. मला सांग, अभिजात हा शब्द ओळखीचा आहे. ठीक आहे. भारतामधल्या अशा काही भाषांना कोणता दर्जा भेटलेला आहे? मला सांगा, भारतामधल्या किती भाषांना राज्यभाषा? 22. राज्यभाषा म्हटलं तर 22. आणि अभिजात म्हटलं तर किती लिहिसाल? 6. अभिजात म्हटलं किती लिहिसाल? अभिजात भाषा कोणत्या आहेत हे पण पाहणार आपण. ठीक आहे. आता महत्वाचं काय, जर पेपरला प्रश्न विचारला अभिजात भाषेचा दर्जा हा एखाद्या भाषेला दिला जातो तर मग काही निकष असतात.
आलं लक्षात? ते केंद्र सरकारचे निकष आहेत. कुठल्याही भाषेला भेटला का? नाही. आपल्याकडं संविधानाला मान्यता दिलेल्या 22 भाषा आहेत, त्या 22 भाषांना भेटला का? नाही. काही त्यामध्ये 6 भाषा आहेत. आलं लक्षात? पण त्या 6 भाषांनी ते निकष पूर्ण केलेले असतील म्हणूनच त्यांना तो काय दर्जा भेटलेला आहे. जर उद्या विचारलं तुम्हाला खालीपैकी कोणता निकष हा अभिजात भाषेसाठी लागू पडत नाही, मग तुम्हाला पहिला नंबर देईल ती भाषा प्राचीन असली पाहिजे. नंबर 2 भाषेची मौलिकता आणि सलगता असली पाहिजे. नंबर 3 भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण असलं पाहिजे. ठीक आहे. आणि प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते पाहिजे. आता याला सोपी पाहतो म्हटलं तर भाषेला स्वतःचा इतिहास असला पाहिजे, ती भाषा स्वयंपूर्ण असली पाहिजे, इतरांवर डिपेंड नसली पाहिजे. आपल्या भाषेत म्हणतो आपण. मग ह्या गोष्टी जर पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे, ती चौथा ऍड करेल की ती भाषा लक्षात संविधानाने मान्यता दिलेली असली पाहिजे. मला असं यापैकी वेगळं कोणतं असेल? संविधानाने मान्यता दिलेलीच पाहिजे का? नाही. असा निकषाने काय म्हटलेलं आहे? निकष म्हटलेले की प्राचीन असली पाहिजे, तिला स्वतःचा इतिहास असला पाहिजे, ती स्वयंपूर्ण असली पाहिजे. लक्षात? हे सगळे त्यांचे निकष आहेत. मग त्या भाषा कोणत्या आहेत? मला सगळ्यात पहिल्यांदा जर पेपरला प्रश्न आला, मी तुम्हाला 2 भाषा देतो. एक तामिळ देतो. लक्षात? एक मिनिट. एक भाषा आहे तामिळ आणि एक आहे संस्कृत. मला सांगा यापैकी पहिली भाषा कोणती आहे जिला काय भेटलेलं आहे अभिजात? तर काय लिहिलं? तामिळ. संस्कृत लिहायची नाही. पहिली तामिळ आहे, दुसरी कोणती आहे? संस्कृत. एक्झामला क्वेश्चन विचारता येईल तुम्हाला. मग त्या भाषा जर पाहतो म्हटलं आपण, एक मिनिट, अभिजात भाषा सांगा पहिली भाषा कोणती दिसते यामध्ये? तामिळ. कोणती दिसेल? राज्य लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, राज्य लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. सांगा पहिली भाषा कोणती? तामिळ. लक्षात साधारणतः 2004 पासून हे कार्यक्रम चालू झाला. कधीपासून? 2004. हे लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. पहिली भाषा कोणती आहे? तामिळ. मग एक्झामला असा प्रश्न तुम्हाला 4 भाषा देतील, ते कोणती अभिजात नाही म्हणून, तर मला सांगा तामिळ आहे, दुसरी संस्कृत आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, उडिया आहे. असे किती झाले? ह्या 6. आपली मराठी भाषेला सध्या भेटलेला आहे का? नाही. मग पहिला पर्याय असेल तामिळ, संस्कृत, मल्याळम आणि मराठी. कोणत्या भाषेला अभिजात भाषेत दर्जा भेटला नाही? आपलं मराठीवरलं प्रेम बाहेर पडल टांगावरच. नाही, मराठीला असायलाच पाहिजे. ग्रामर मराठीच आहे, कळलं इथं? मराठी सोडून आपण बाकी दुसरं काही लिहिलं बसतो, मराठी लिहितो. मराठी भाषेला काय भेटलेलं नाही सध्या? अभिजात भाषेत दर्जा भेटला प्रोसेसमध्ये. ती भाषा कशी आहे? प्रोसेसमध्ये त्यांना भेटण्याचे चान्सेस आहेत. त्यासाठी समिती नेमली होती. ती पहिली समिती कोणती होती? रंगनाथ. कोणती? आणि सध्या बदललेले आहेत. आता दुसरे जर पाहतो म्हटलं कोण आहेत सध्याचे? लक्षात? कोण आहेत? लक्ष्मीकांत. कोण आहेत? लक्ष्मीकांत नावाची व्यक्ती आहेत जे सध्या काय आहेत? अध्यक्ष. काय आहेत? लक्ष्मीकांत म्हणतो. लक्षात? मग मला सांगा पहिले अध्यक्ष कोण होते? आता कोण आहेत? समजलं? मराठी भाषेला कोणता दर्जा भेटलेला नाही? अभिजात भाषेत दर्जा भेटलेला नाही. आता तुम्ही सांगा मला, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणायचं? मराठी भाषेचे जॉन्सन, विष्णू शास्त्री. मराठी भाषेचे शिवाजी, कृष्ण शास्त्री. उलट झालं, उलट. मराठी भाषेचे शिवाजी, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्यांचे भाऊ म्हणतो आपण कृष्ण शास्त्री चिपळूणकर. हे कोण आहेत? मराठी भाषेचे जॉन्सन. काय जॉन्सन. चुकत नाही. नवीनगड. मला सांगा कोणती भाषा आहे? द्रविडियन भाषा. कोणती भाषा म्हटलं आपण? द्रविडियन. आता लक्ष देईल. द्रविड भाषेचा गट कोणता? महाराष्ट्रापासून खालच्या राज्यांच्या. महाराष्ट्राच्या खाली कोण येते? कर्नाटक. कुठली भाषा? कानडी. त्याच्या खाली कोण येते? केरळ. कोणती भाषा? मल्याळम. आपल्या बाजूला तेलुगू राज्य आंध्रकडून बाहेर पडले. तेलंगणा. तेलंगणा कुठली? तेलुगू. लक्षात? आणि तामिळनाडूची कोणती? महाराष्ट्रापासून जो खालचा भाग आहे त्याला कोणता म्हणतो आपण? द्रविडियन भाग. कोणता भाग म्हणतो आपण? दख्खन भारत जो म्हणतो आपण, हा द्रविडियन भाषांचा बनलेला आहे. जर तुम्हाला उद्या विचारलं द्रविडियन भाषा कोणती यापैकी, तर ह्या 4 आहेत आणि याच्यात एक मिक्स करून टाकलं. उडिया मिक्स करा. उडिया ही दख्खन नाहीये, द्रविडियन भाषा नाहीये. द्रविडियन भाषा कोणती कोणती आहे? मग तामिळनाडूची तामिळ, तेलंगणाची तेलुगू, आंध्र प्रदेश तेलंगणा म्हणतो, केरळची मल्याळम,
आणि कानडी कर्नाटक. कुठली आहे? कर्नाटक. चला आता तोंडी सांगा. सगळ्यात पहिल्यांदा एक्झामला काय विचारलं तुम्हाला, जर विचार झाला तर ठीक आहे. भाषा. भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करायचे साधन. भाषेचे गट किती? एक्झामला जर प्रश्न विचारला तुम्हाला भाषेचे गट किती? 2. भाषेचे प्रकार किती? लक्षात 3 प्रकार कोणते? काय हिंदी मराठी इंग्रजी का? नाही. भाषेचे प्रकार किती आहेत? फक्त 2च आहेत. किती आहेत भाषेचे प्रकार? 2 प्रकारची भाषा. एक म्हणतो आपण किला, लक्ष द्या इथं. एक आहे नैसर्गिक भाषा. कोणती भाषा? नैसर्गिक. आणि एक आहे कृत्रिम भाषा. कोणती आहे? कृत्रिम. ठीक आहे. एक्झामला प्रश्न कसा विचारला तुम्हाला तर कृत्रिम विचारलं. कळलं इथं? नैसर्गिक भाषा जी आहे तिचा पडताळा करून पाहता येते. काय करून पाहता येते? आणि कृत्रिम भाषा पडताळा करून पाहता येत नाही. दोनच लक्षात ठेवायचं. हिला आपण स्वाभाविक भाषा म्हणतो. कोणती भाषा? हिला म्हणतो आपण सांकेतिक भाषा. कोणती भाषा? पण तुम्हाला विचारतात म्हशीचे रेखणे ही कोणती भाषा आहे? स्वाभाविक आहे. स्वाभाविक. म्हशीची भाषा नाही का? म्हशी ओरडतात, लक्षात सहज ओरडते का? दुपारी म्हैस ओरडली का कधी? नाही. तिची खाण्यापिण्याची वेळ झाली तरच ओरडते. कळलं इथं? लक्षात. मग तसं आपलं विचार व्यक्त करणे साधन म्हणजे काय? असेल भाषा असेल. आणि सजीवांना स्वतःची एक भाषा असते. कळलं इथे? तिला कोणती भाषा आहे? नैसर्गिक. आणि आता आपण आपले विचार दुसऱ्या भाषेत किंवा दुसऱ्या माध्यमातून आपण व्यक्त करणं शिकलो. त्या सगळ्या भाषा कोणत्या? मग कृत्रिम. मग तुम्हाला पेपरला विचार की टंकलेखन ही भाषा कोणती आहे? कोणती आहे? कृत्रिम. कोणती आहे? कृत्रिम. ठीक आहे. आता समोर इथे काय काय दिलेलं आहे? ठीक आहे. सांगा. टंकलेखन कोणती भाषा आहे? लिखाण, अक्षरे, चिन्हे आणि ध्वनिमुद्रे हे सगळे काय आता? सांगा. बोलणे कोणती भाषा आहे? स्वाभाविक. कळलं इथं? त्याला नैसर्गिक म्हणतो आपण. हावभाव स्वाभाविक. पशु पक्ष्यांचे आवाज, म्हशीचे रेख त्याच्यात झालं ना. एक्झाम्पल डायरेक्ट उदाहरण देतात, एक्झाम्पल देतात. कळलं इथं? तरी नाटक म्हटलेलं आहे. ठीक आहे. देत नाही नाटक येणार नाही त्याला. आता पेपरला प्रश्न याची शक्यतो गरज भासत नाही मला असं वाटतं. सांगा. मराठी भाषेचं उगमस्थान जर विचारलं 2च भाषा. कुठल्या कुठल्या? संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत आणि प्राकृत. एकदम डायरेक्ट प्रश्न येईल तुम्हाला. त्यानंतर लिपी. भाषा हा शब्द कुठून आलेला आहे? भाष्य या धातूपासून. कशापासून? भाष्य या संस्कृत धातूपासून. लिपी कोणती आपली? लिपी. नाही लिपणे नाही. लिपणे लिपी नाही. लिपणे म्हणजे लिखाण करणे. कळलं इथं? तुम्हाला जर विचारलं की लिपी कोणती आहे? लिपी देवनागरी लिपी. आता वैशिष्ट्य लक्षात येतं. आपण लिहितो कसं? डावी उजवी. शब्दांवर काय असतात? शिरोरेषा. एक्झामला प्रश्न विचारला की देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य काय? डावी उजवीकडे शब्दांवर काय असतात? आपण सुद्धा तसंच लिहितो. ठीक आहे. याच्यानंतर काही गट दिलेला आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या आणि नसणाऱ्या. बघा. देवनागरी लिपी असणाऱ्या कोणकोणत्या येतात? मराठी आहे, गुजराती आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, बंगाली आहे, पाली आहे. याच्या व्यतिरिक्त संथाली भाषा आहे, सिंधी भाषा आहे, नेपाळी भाषा आहे. ह्या कोणत्या येतात? देवनागरी लिपी असणाऱ्या. काय येतात? असणाऱ्या म्हणतो आपण. पाली आणि बंगालीवर लक्ष दे. बंगाली एक्झाम मध्ये 4 पर्याय दिले तुम्हाला. आपण ग्रामीणला प्रश्न विचारला होता. त्या 4 पर्यायापैकी बंगाली शब्द होता. बंगाली सुद्धा काय होती? देवनागरी लिपी होती. पण नसणाऱ्या कोणत्या आहेत? नसणाऱ्या जर पाहतो म्हटलं आपण. एक मिनिट. ठीक आहे. नसणारी थोडी सांगतो तुम्हाला. उर्दू देवनागरी लिपी नाही. उर्दू लिहितो कशी आपण? उजवीकडून डावीकडे. कळलं इथं? शब्दात शिरोरेषा असतात का? नाही. इंग्रजी नाही. द्रविडियन भाषा ह्याच काय नाही येतात? देवनागरी लिपी नसणाऱ्या भाषा आहेत. द्रविड भाषामध्ये कोणती कोणती? मग तेलुगू. आताच मला आपण मल्याळम, कानडी. कळलं इथं? ठीक आहे. असणाऱ्या लक्षात ठेवा, नसणाऱ्या ठेवायची गरज नाही तुम्हाला.
आता एक आणखी एक थोडंसं पॉईंट आला सांगायचं तुम्हाला. जर आला प्रश्न तर बघा, आता काही प्राचीन लिपी आहे का, त्याच्यात तुम्हाला 2 लिपी माहित आहे का. एक देवनागरी लिपी, लक्षात तिलाच काही काळापूर्वी काय म्हणायचे, मोडी लिपी. काय म्हणायचे बघा, देवनागरी लिपीलाच काही प्राचीन काळापूर्वी मुरुड घालून लिहिण्याची पद्धत होती, म्हणून तिला काय म्हणतो आपण, मोडी लिपी. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला 2 गोष्टी पाहायला मिळतात, एक ब्राह्मी लिपी, एक कोणती, खरोष्टी लिपी. कोणती लिपी, खरोष्टी. दोघंच फक्त अर्थ समजून घ्या काय म्हटलं त्यांनी, बाकीची काही गरज नाही आपल्याला, बाकी दुसरी कुठली गरज नाहीये. ठीक आहे. ब्राह्मी लिपी म्हणजे काय असेल, ही अत्यंत प्राचीन आहे लक्षात, आणि सर्व लिपींची ही जननी मानली जाते. पेपरला प्रश्न विचारला, सर्व लिपीची जननी मानली जाणारी लिपी कोणती असेल, तर ब्राह्मी लिपी. कोणती लिपी, ब्राह्मी लिपी. अशोकाचे काही लेख ब्राह्मी लिपी सापडलेले आहेत का, अशोक सम्राटाचे. कळले का. ठीक आहे. अशोक सम्राट यांच्याशी संबंधित युद्ध कोणतं, कलिंगचे युद्ध. कोणतं, कलिंगच्या युद्ध झाल्यानंतर त्याच्यात खूप काही मोठा बदल झालेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. तो एक राजा होता की त्या काळात भारतासारखा देश सुद्धा दुसऱ्या देशात राज्य करू शकला असता. ठीक आहे. कोणत्या धर्माचा त्यांनी प्रसार केलेला आहे, बौद्ध धर्म. कोणता, बौद्ध धर्माचा. ठीक आहे. कोणत्या घरातला होता, राष्ट्रकूट मौर्य, मौर्य घरात. कोणत्या घरातला होता, मौर्य घरात. ठीक आहे. खरोष्टी लिपी म्हटलेलं आहे. खरोष्टी लिपीचं वैशिष्ट्य काय असेल, आता या लिपीला गांधारी लिपी म्हणायची. काय म्हणायचे, गांधारी. कळलं तर सांग, खरोष्टी म्हणजे कोणती, जनरली म्हटलं तर आपली सध्याची मराठीची लिपी देवनागरी. देवनागरी. कळले तर देवनागरी लिपीलाच पूर्वीच्या काळात मुरुड घालून लिहायची पद्धत होती, म्हणून तिला काय म्हणायचे, मोडी लिपी. काय म्हणायचे, मोडी लिपी. मोडी लिपी. आता काही निवडक पुस्तक आहे त्याच्यातली बघा, त्यांनी काय काय म्हटलेलं आहे. विल्यम कॅरी नाव ऐकलं, विल्यम कॅरी नाव ऐकलेलं आहे. विल्यम कॅरी म्हटलं ना तर लक्षात ठेवायचं की जे विराम चिन्ह आलेले आहेत, कोणते, विराम चिन्हाचा सगळ्यात पहिल्यांदा वापर कोणी केलेला आहे, विल्यम कॅरी. पेपरला प्रश्न विचार की विराम चिन्ह कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहे, इंग्रजी म्हणून आलेले आहेत. कुठून आले तर हे विल्यम कॅरी मराठी म्हणून दिसतो का, उर्दू म्हणून दिसतो का, नाही. मग जुन्या काळातला नाही, हे विल्यम वगैरे तिकडले पाश्चिमात्य लोक कळले तर विल्यम कॅरी यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा विराम चिन्हाचा वापर केलेला आहे. ठीक आहे. मग यांचा ग्रंथ कोणता आहे, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. एक्झामला प्रश्न विचारला की द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे कोणाचं पुस्तक आहे बाबा, विल्यम कॅरी. ठीक आहे. याच्यानंतर गंगाधर शास्त्री फडके. कळले तर महाराष्ट्र भाषेचे मराठी कशाचं, महाराष्ट्र भाषेचे आहे. कळलं तर याच्यात हे तर महत्वाचं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात महाराष्ट्र भाषेची म्हटल्यापेक्षा आता इथे तुम्हाला मराठी म्हणाले, काय म्हणावं लागेल तुम्हाला, मराठी भाषेचे व्याकरण. मराठी भाषेचे व्याकरण. ठीक आहे. मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण. कोणतं, शास्त्रीय मराठी व्याकरण. कळलं तर बघा, यावर्षी जर तरी जुना ट्रेंड सोडून दिला आणि नवीन ट्रेंड जर अंतर्भूत केला तर विल्यम कॅरीवर प्रश्न येऊ शकतो आणि मोरो केशव दामले प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर म.पा. सबनीस आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण. उच्चतर व्याकरण मराठीच कोणतं आहे, उच्चतर व्याकरण आहे. म्हणजे आधुनिक म्हणजे ऍडव्हान्स मधलं म्हणतो. कोण लिहिलेलं आहे, म.पा. सबनीस. कोण लिहिलेलं आहे, सबनीस. ठीक आहे. सांगा मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे जॉन्सन शास्त्री. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं माहितीये का, मराठीतले जे काही टॉप लेवलचे माणसं आहेत, साहित्यकार आहेत, जसं कुसुमाग्रज म्हणतो याचे साहित्य, काही आपले संत लोक म्हणतो, संतांकडून आपण लेक्चर घेतलेले आहे, याच्यावर कुठं वाचा म्हणजे वाचायचं. ठीक आहे.